थेट जाऊयात अमोल मिटकरी यांच्याकडे। नक्कीच अमोल मिटकरी जी, तुमचा काय अंदाज आहे, देशात काय आकडा असणार आहे आणि महाराष्ट्रात काय आकडा असणार आहे? आजच्या चर्चेमध्ये मला असं वाटते फार मोठे राजकीय विचारवंत आपण बोलावलेत आणि त्या राजकीय विचारवंतांचं एकूण जर तुम्ही काही लोकांचं ऐकलं तर ते फारच म्हणजे वेगळे वेगळे अर्थ लावतात। मी तितकासा नक्कीच मोठा नाही की त्यांच्या एवढा काही हे करेल, पण मात्र एक नक्की सांगतो, महायुतीमध्ये आदरणीय अजितदादा सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्राने जो कौल दिला आहे, म्हणजे सहानुभूतीची लाट आहे, मग ते सहानुभूतीच्या लाटेचं मतात रूपांतर झालंय का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। सहानुभूतीची लाट कितपत यशस्वी ठरली हेही 4 तारखेला दिसेल, म्हणून 4 तारखेपर्यंत धीर नक्कीच धरावा धरणाऱ्यांनी। पण तुम्हाला मी एवढं सांगतो की ज्या 5 जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही लढलो, त्याच्यामध्ये शिरूर, बारामती, त्याच्यानंतर रायगड, धाराशिव आणि 5वी मित्रपक्ष रासपची जागा, ह्या सर्व जागेवर आम्हाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिलाय। महाराष्ट्रामध्ये महायुती ही 40+ असणार, यात काही दुमत असण्याचं कारण नाही। आणि राहिला प्रश्न केंद्राचा, केंद्रात किती जागा येतील, तर स्पष्ट बहुमत आमच्या एनडीए आघाडीला त्या ठिकाणी, म्हणजे एनडीए आघाडीला त्या ठिकाणी मिळणार। त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जनता यावेळेस डेव्हलपमेंट म्हणजे भावनिकतेच्या मुद्द्यावर अनेक लोकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, काही लोक रडली, काही लोकांनी नाटकं केली, काही लोकांनी सोंगढोंग केली, काही लोक मोठ्या मोठ्यात ओरडली, त्याचा कुठलाही परिणाम मतदारांवर झाला नाही। मतदारांनी आपला कौल मतपेटीमध्ये बंद केलाय आणि 4 तारखेला मात्र तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट हा महायुतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिसेल असा मला विश्वास आहे। अमोलजी, म्हणजे तुम्ही ही सहानुभूतीची लाट होती हे तरी कबूल केलं, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, मात्र